कोकण बघायचं सुंदर असं, तर ही सायकल यात्रा. मी इथेच या गावामध्ये राहतो. इथं गाव आहे माझं. कोणतं गाव? खारेपाडा गाव आहे. खारेपाडा बरं. खारेपाडा नांदगावमध्ये, नांदगाव इसरोल पंचायतमध्ये आम्ही आहोत. तर ते आमचं इथंच समोरच गाव आहे. तर मी असं इकडे आलेलो फिरायला, म्हणजे संध्याकाळच्या समुद्रावर एकदम हवा जरा मस्त. हे सायकली बघितल्यामुळे थांबलो मी. तुम्हाला काय वाटते त्यात का बरं आम्ही फिरत असू? कारण का आम्ही बाईकवर फिरतो, तर तुम्ही सायकल घेऊन एवढ्या लांबून कसं काय तुम्ही दिवस कसे काढता तुम्ही? दिवस कसं काढतो तर आम्ही येणाऱ्या पिढीसाठी जे आपलं तापमान वाढते आहे त्याच्या विरुद्ध जनजागृती करायसाठी फिरतो आहे. मग येणाऱ्या पिढीसाठी फिरतो आहे, तर आपली सगळी जबाबदारी येणारी पिढी घेईल. ज्यावेळी मी माझ्यासाठी जगतो त्यावेळी माझी जबाबदारी मी घेतो. पण त्यामध्ये पण एक मोठा कारण आहे की तुमचा दिवसाचा खर्च हे कसं काय तुम्ही मॅनेजमेंट काय म्हणजे? अगदी दिवसाचा खर्च म्हणजे काय लागतो आपल्याला? फक्त जेवण. जेवण, त्याच्या व्यतिरिक्त काय लागतं? महिन्याचा 500 रुपयाचा एअरटेलचा रिचार्ज. रिचार्ज. तर जो एअरटेलचा रिचार्ज असेल आणि थोडाफार आणखी काही खर्च असेल, चिल्लर खर्च, तर तो मी इंग्लिश स्पीकिंगचे ऑनलाईन ट्युशन्स घेतो, त्यामधून निघून जातो. ऑनलाईन कमवता पैसे म्हणजे? हां, ऑनलाईन इंग्लिश स्पीकिंग शिकवतो. तरी पण महिन्याला किती कमवता तरी पण ऑनलाईनमध्ये? ऑनलाईनमध्ये साधारण मला 3,000 रुपये येतात महिन्याला. 3,000 मध्ये तुमचा होतो सर्व खर्च? अगदी होतो. तू एखाद्या वेळी करून बघ. आणि तुमच्या बरोबर पण मी तुम्हाला बघितलं, भेटलो, जरा बरं वाटलं. जरा असं काहीतरी पाहिजे. तुझं नाव काय आहे? माझं नाव जयेंद्र तळेकर. मी खारेपाडा गावातला. लोणावळा जॉब सध्या करतोय मी आता. तुझं सर्वात आधी अभिनंदन की तू आम्हाला विचारलंस. कारण आम्ही हा प्रवास करतोय, हा प्रश्नही इतरांना निर्माण व्हावा यासाठी सुद्धा प्रवास आहे की सर्वात आधी प्रश्न पोहोचला मी पाहिजे. तुम्हाला कधी इकडे बघितलंच नाही आणि तुम्ही अनोळखी दिसता. विचारणं माझं कामच आहे. इथल्या गावात राहतो म्हणजे. अगदी छान. बघा मित्रांनो, अशीच जागृती तुमच्यामध्ये असली पाहिजे की आपल्याकडे कोणी नवीन आलेला आहे त्याला एकदा समजून घेणं आवश्यक आहे की तो कशासाठी आला. कदाचित आम्ही आतंकवादी असतो तर ही जनजागृती आपल्याकडे असल्याशिवाय आपल्यावर जे परकीय देश हल्ला करतायत ते अगदी खोलरित्या समजून तर नंतर येऊ. आधी वरवरते जर समजून घ्यायला लागलो आपण आपल्या आजूबाजूचं आयुष्य, तर आपलं आयुष्य सुंदर करता येईल. त्या दादाचं खूप खूप धन्यवाद. थँक्यू मित्रा. आणि कोकणकर असेच आमच्या पाठीशी उभी राहाल हे आमची अपेक्षा आहे. येतोय तुमच्याही भेटीला.